नमस्कार मित्रांनो, मी सचिन दाभाडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा टॉपिक असा होता की आपल्याला गाडीचं शीटाचं मॉडिफिकेशन करायचं होतं। त्यासाठी आपण आता चाललेलो आहोत निगडीमध्ये। मी आता सध्या माझ्या शेतावरती आलो होतो। आता शेतावरतूनच सरळ आपण निगडीसाठी जात आहोत। आता गाडी माझी उभी आहे। आपण सध्या पुढच्या सीटाचंच मॉडिफिकेशन करणार आहोत। मागच्या सीटाचं आपण सध्या तरी होल्डवर ठेवतोय। आता आपण शेतावरून निघालेलो आहोत। आता आपण इंदोरी गावामध्ये आलो आहोत। आपला जायचा मार्ग हाच आहे, इंदोरी, देहू, त्यानंतर तळवडे आणि मग त्यानंतर निगडी। ॲक्च्युली मी कालच त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी नंबर्स असतात आणि शीटाचं मॉडिफिकेशन करायचं म्हटलं तर त्याला कमीत कमी 2-2.5 तास जातात। त्यासाठी मी कालच त्यांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती। आता आपण आलो आहोत तळेगाव चाकण रोडला। इंदोरी गाव जस्ट सोडलं आहे आपण। देहूला जायला इथून एक शॉर्टकट आहे, माझ्या राईट साईडला आपण बघताय, पण त्या रस्त्याला खूप असे गतिरोधक आहे। माणूस खूप इरिटेट होऊन जातो त्या रस्त्यावरून गाडी चालवताना, त्यामुळं मी तो अवॉइड करतो आहे। आता आपण पुढे सरळ जाऊन आपल्याला राईट घ्यायचं आहे। तळेगाव चाकण रस्त्याचं पण न सुटणारा प्रश्न आहे हा। गेली 20 वर्ष या रस्त्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केले, आंदोलनं झाली, उपोषण झालं, पण रस्ता रुंदीकरण काय झालेलं नाही आहे। आणि याच्यामुळं असंख्य असे अपघात ह्या रस्त्यावर खूप झालेले आहेत।
अनेकांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे या रस्त्यावर. आता आपण देऊ आळंदी रोडवर आहे. हा पण रस्ता खूप खराब आहे. जागजागी पॅच मारलेले आहेत पण त्याचा काही सहसा उपयोग होत नाही का. इथून जर आपण लेफ्ट घेतला तर आपण सरळ गाथा मंदिराकडे जातो. संत तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिराकडे जातो आणि सरळ आपण जर चाललो, सरळ जर गेलो तर आपण देऊगावाकडे जातो आहे. ॲक्च्युली हे पण देऊगावच आहे. देऊगावामध्येच गाथा मंदिर येतं. पण संत तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे ते इथं पुढे इंद्रायणी नदी काठी आहे. आता आपण दाखल झालो आहोत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देऊनगरीमध्ये. माझ्या उजव्या बाजूला संत तुकाराम महाराजांचं भव्यदिव्य असं मंदिर आहे इंद्रायणी नदीकाठी. आपण लेफ्टला जाणार आहोत. राईट जर टर्न घेतला तर आपण सरळ देवरोडको जातो आणि इकडं आपण लेफ्ट घेतला तर आपण आता आळंदी रोडला आहे. पुढे जाऊन आपल्याला परत एक राईट घ्यायचा आहे तळवड्यामधून. देहूगाव जस्ट सोडलं आहे आपण आता तळवडे गावाकडे आपण निघालेलो आहोत. तळवडे गाव आणि देहूगाव जवळजवळ आता एकत्रच झालेलं आहे कारण की इथं जो छोटा इंडस्ट्रियल एरिया आहे त्याच्यामुळं देहू आणि तळवडे याच्यामध्ये साम्य असं काही दिसत नाही आता. जे छोटे छोटे लघु उद्योग आहेत ते सगळे इकडं आपल्याला दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतील.
आता आपण आहोत तळवडे गावामध्ये. आज संडे आहे त्यामुळे इथं गर्दी खूप कमी आहे आज, नाहीतर खूप रश असते इथं पण. आत्ता आपण पोचलेलो आहोत प्रवीण सीट कवर या शॉपवरती. सीट्सचं मॉडिफिकेशनचं काम सुरू केलेलं आहे. शॉपचे ओनर आहेत प्रदीप. तळवडे चौकामधून पहिल्या लेफ्टवरच यांचं शॉप आहे. सध्या आपण फक्त एका शीटाचंच मॉडिफिकेशनचं काम केलेलं आहे. पहिले जे शीट होतं त्यावर कमीत कमी 1 ते 1.5 इंचीचा फोमचा लेयर टाकून त्याची फिनिशिंग करून घेतली. त्यानंतर विदाऊट कवरचं शीट गाडीवर ठेवून त्यांनी मला 2 वेळा ट्रायल घ्यायला सांगितले. प्रदीप सरांचं काम खूप छान आहे. आपल्यालाही सीटाचं मॉडिफिकेशन करायचं असेल तर आपण निश्चित व्हिजिट करू शकता या ठिकाणी. त्यानंतर पुन्हा एकदा शीटाची लेवल करून पुन्हा एकदा ट्रायल घ्यायला सांगितले. शॉपचे ओनर प्रदीप, त्यांचे मोठे भाऊ प्रवीण त्यांच्या नावाने शॉप आहे. ओनर खूप चांगले आहे. एकदा शीट फायनल झाल्यानंतरच त्यांनी शीट कवर शिवायला घेतला. चला मित्रांनो, आता सीटचं मॉडिफिकेशनचं काम झालेलं आहे. जस्ट आपण निघालो आहे तिथून, खूप वेळ झाला. आपण फक्त सिंगल सीटचंच काम केलेलं आहे पुढचं. मित्रांनो, आपणही कुणी अगर लॉंग राईड वगैरे करत असेल तर सीटचं आपल्याला मॉडिफिकेशन करायचं असेल तर मी नक्की सजेस्ट करेल आपण इथं या. प्रवीण सीट कवर म्हणून तळवडे चौकामध्येच आहे शॉप.
आता आपण आहोत देहू गावामध्ये. ही इंद्रायणी नदी. सध्या आपण देहू गावाच्या बाहेरून जो बायपास रोड आहे त्या रोडने आपण आता आलेलो आहे. गावातून नाही आलो, गावामधून आता ट्रॉफिक होते त्यामुळं गावाच्या बाहेरून आलो आहे आपण. देहू फाटा ते देहू या रोडची अवस्था खूप बिकट आहे. खूप खड्डे वगैरे झालेले आहेत, जागजागी खड्डे बुजवलेत पण म्हणावे असे नाही. आता आपण आहोत तळेगाव चाकण रोडला. देहू फाटा क्रॉस केला आहे. माझ्या उजव्या बाजूला भंडारा डोंगर. सीटचं मॉडिफिकेशन यासाठीच करायचं होतं की आपल्याला लॉंग राईडला आहे ना, लॉंग राईडला आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस या सीटवर बसून खूप अवघडल्यासारखं व्हायचं. त्यासाठी हे सीटचं मॉडिफिकेशन केलेलं आहे मी. सध्या तर आपण पुढच्या सीटचंच केलेलं आहे, मागच्या सीटचं केलेलं नाही आहे. बघूया आपल्याला कसा एक्सपिरियन्स भेटतो. आता मी तळवड्यापासून इथपर्यंत इंदोरी गावापर्यंत तर आलेलो आहे. जिथं खड्डे वगैरे येतात आहे तिथं चांगला म्हणजे फील येतो नाही का. आपण आहोत इंदोरी गावामध्ये. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या डाव्या बाजूला बघा सुंदर असा सनसेट झालेला आहे.
मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी आता माझा हा ब्लॉग इथंच संपवतो आहे. घराजवळ आलेलो आहे मी आता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.